इंडिया आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची बैठक, विरोधी पक्षाची रणनीती ठरवण्यावरती बैठकीमध्ये चर्चा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, मोदींची भेट घेण्याआधी सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांच्याकडून तक्रार। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचाही आरोप। मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे बदलल्यानं मराठा आरक्षणाची पुन्हा नव्यानं सुनावणी होणार। हायकोर्टातील मराठा आरक्षणाची सुनावणी लांबण्याची शक्यता। सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करते। शिंदे फडणवीसांच्या वादात मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सरकारवर आरोप। मराठा समाजापाठोपाठ आता धनगर बांधवांचा धनगर आरक्षणावरून एल्गार। धनगर बांधव मेड्रासहित मुंबईमध्ये उतरण्याचा इशारा। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची देखील मागणी। मल्हाररक्षक संघटना आक्रमक। नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून ठाकरेंची सेना मोर्चा काढणार। येत्या काही दिवसांमध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोर्चा निघेल। संजय राऊतांकडून खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा। मनसेची थोड्याच वेळात शिवतीर्थावरती महत्त्वाची बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक। पश्चिम उपनगरातील नवीन नियुक्त्या आणि पक्षामध्ये बदल करणार। मनसेमध्ये पालिका निवडणुकांमध्ये बंडखोरी केलेल्या अनिशा वासगावकर आणि राहुल चव्हाण पुन्हा पक्षामध्ये सक्रिय होणार। कोणी नाटक केलं तर नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन। आम्हाला बुद्धू समजाल तर लायकी दाखव। गणेश नाईक यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांना हा इशारा। कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र देखील दिलं जाणार। कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही घोषणा।